हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. धरमदास साहेबजी यांनी विचारलं होतं परमेश्वराला, हे परमात्मा, आम्ही काय कारणाने या काळाच्या जाळ्यात फसलेलो आहोत आणि ही सृष्टी रचना कशी केलीत परमात्मा आपण? तर परमात्म्याने काय सांगितलं होतं? धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए एक राम न्यारा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने स्वतःला गुप्त ठेवून आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान करून दिलं, कारण आम्ही ह्या अज्ञानी संतांद्वारा भ्रमित केलेले हे समजतो की परमात्मा निराकार आहे आणि जर कोणी श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्या व्यतिरिक्त कोणी म्हणत असेल की मी भगवान आहे, आम्हाला ते मान्य नाही असं होतं. आणि याच प्रकारे मुसलमान धर्मामध्ये कोणी हे म्हणेल की हजरत महम्मद नंतर कोणी म्हणेल की खुदा का रसूल मी आहे, तर कोणी मानणार नाही. यासाठी परमात्म्याने आपल्याविषयीची माहिती अशा प्रकारे दिली की ती त्यांना पचेल. कुठल्याही प्रकारे ही ऐकून घ्या. आता पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्मा कबीरजींनी ते ज्ञान सांगितलं होतं, सृष्टीरचना सांगितली होती, पुराणे, वेद आणि गीताज्ञान सांगितलं होतं. परंतु ह्या अज्ञानी ऋषी, महर्षी, आचार्यांनी परमात्म्याच्या या ज्ञानाला आमच्यापर्यंत पोचू दिलं नाही. हे सांगून की आम्हाला परमात्म्यापासून दूर केलं यांनी, की कबीर अशिक्षित आहेत, यांना काय माहिती वेद आणि गीतेतील गूढ रहस्य. हे जे सांगतायत की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे जन्ममृत्यू होतात, यांचे आईवडील आहेत, हे खोटं सांगत आहेत. विणकराच्या धानकच्या या गोष्टी ऐकू नका. हे आमच्या हिंदू धर्माविरुद्ध आहेत. पुण्यात्म्यांनो, 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने ज्याला अशिक्षित, अज्ञानी म्हटलं जात होतं, त्या परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी हे ज्ञान दिलं होतं, जे आपल्या सद्ग्रंथांमध्ये आहे, आपल्याला दाखवतो. ही आदरणीय धरमदासजींद्वारा परमात्म्याद्वारा सांगितलेली हा सूक्ष्मवेद, सांगितलेला सूक्ष्मवेद हा लिपिबद्ध केला आहे. आपल्याला दाखवतो, पहा. कबीर सागर, संपूर्ण 11 भाग. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हे कबीरपंथींद्वारा संशोधित आहे. कबीरपंथी भारत पथिक, स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक खेमराज श्रीकृष्णदास. अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हा आहे ज्ञानबोध. पृष्ठ नंबर 21 वर आपल्याला दाखवतो. हा बोधसागर खंड आहे. ज्ञानसागर याचा अध्याय आहे 21व्या पानावर. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाणे पद निर्वाणा. निर्वाणा म्हणजे निर्वाण पदाला कोणी जाणत नाही. मोक्ष मार्गाला हे सर्व संसार विचलित आहे. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए एक नाम न्यारा. हे राम आहे. आता कबीर सागरमध्ये काय आहे? हा 600 वर्ष जवळजवळ जुना आहे ग्रंथ, आणि यात कबीरपंथीयांनी जेही त्यांच्या बुद्धीला समजलं त्याप्रमाणे काही बदल केले. आता याचा काय अर्थ आहे? धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम न्यारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ,
अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति बाई। कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुम्हारे मिट जाई। भरम गए जग वेद पुराणा, आदि राम का वेद न जाण्या। राम आहे हे राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाने। आदि राम सनातन परमात्मा। ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई। परमात्मा कबीर परमेश्वरजी धरमदासजींना सांगत होते की भाई, आता मी तुम्हाला जे ज्ञान देणार आहे, ब्रह्मा विष्णू महेशांची जन्मतिथी सांगणार आहे तुम्हाला, आणि बुद्धिमान असतील ते तीनही प्रमाणांना पटकन मानतील, आणि जे मूर्ख आहेत ते प्रमाणांना मानणारच नाहीत. आपण बुद्धिमान आहात धरमदास, समजून घे या संकेतांना. काय म्हणतायत? ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई। काय सांगू पाहतायत भगवान? माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जमदारुण वंशन अंजन। पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई। माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा। काम देव धर्मराय सताए, देवी को तुरंत दर खाए। पेट से देवी करी पुकारी, हे साहेब मोहे करो उबारी। टेर सुनीता सतगुरु आए, अष्टंगी के बंद छुड़वाए। धर्मराय को हिकमत कीन्या, नख रेखा से भग कर लीन्या। धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा। तीन पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए। तीन देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे। पुरुष गम कैसे को पावे, काल निरंजन जग भरमावे। तीन लोक अपने सुत दीन्या, सुन निरंजन बासा लीन्या। अलख निरंजन सुन ठिकाना, ब्रह्मा विष्णु शिव भेद न जान्या। तीन देव सो उसको ध्यावे, निरंजन का वो पार न पावे। अलख निरंजन बड़ा बटपारा, तीन लोक जीव कीन आहारा। ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन दूर उड़ाए। तिनके सुत हैं तीनों देवा, ये अंदर जीव करते हैं सेवा। सेवा म्हणजे पूजा. काल आणि दुर्गाचे तीन पुत्र आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण महेश. तिनके म्हणजे यांचे, सुत है म्हणजे पुत्र आहेत ब्रह्मा विष्णू महेश, आणि आंधर जीव करत है सेवा. हे तत्वज्ञानहीन आंधळे या ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करतात. पहा, तिनके सुत है तीनों देवा, अंदर जीव करते हैं सेवा। अकाल पुरुष का हो नहीं चिन्या, काल पाए सभी गए लीन्या। तीन देव और असुर अवतारा, ताको वजह सकल संसारा। तीन गुणों का ये विस्तारा, धर्मदास में कहूँ पुकारा। गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार। कहे कबीर निज नाम बिनो कैसे उतरे पार। आता पुण्यात्म्यांनो, धरमदासजी पवित्र हिंदू धर्मात जन्मले होते. श्री विष्णूजी, श्री शंकर भगवान, श्री कृष्णजी, श्री रामचंद्रजी यांचे विशेष भक्त होते. आणि जसंही त्यांचे गुरु रूपदासजींनी मार्गदर्शन केलेलं होतं, त्या आधारावर दृढ होऊन या भगवंतांची भक्ती ते करत होते. आणि हे जाणून भक्ती करत होते की हे अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत. परंतु जेव्हा परमात्म्याने धरमदासजींना सचखंड दाखवला, सचखंड दाखवून परत आणून सोडलं, जसं आदरणीय धरमदास साहेबजींना सचखंड दाखवलं आणि परत आणून सोडलं 10-12 तासांनी, प्रत्यक्षदर्शी वर्णन जेव्हा धरमदास साहेबजींनी सांगितलं, आदरणीय नानकजी साहेबांना सुद्धा असेच बिया नदीतून अंतर्धान करून सचखंडाला घेऊन गेले होते. 3 दिवसांनी त्यांना परत आणून सोडलं. तसंच धरमदासजी साहेबांना सुद्धा सचखंडाला घेऊन गेले होते, परत वापस आणून सोडलं होतं. तेव्हा धरमदासजी म्हणाले होते, हे भगवान, परमात्मा तर आपण आहात,
आणि या वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना अजरामर म्हटलं आहे, सगळ्यांचा मालिक म्हटलं आहे. यांचे कोणी माता पिता नाहीत. धरमदासजी म्हणाले, हे परमात्मा, हे वेद आणि कतेब मग खोटं आहे? आम्हाला तर निराकार भगवंत सांगितलंय. इथे तर सगळेच साकार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश साकार आहेत. हा निरंजन काल साकार आहे आणि मालिक आपणही साकार आहात, मनुष्य सदृश्य आहात. तेव्हा परमात्मा म्हणाले होते, धरमदास, ये वेद कतेब झूठे नहीं भाई, ये झूठे हैं जो समझे नाही. हे तुझे गुरुजी खोटे आहेत. हे शंकराचार्य आचार्य यांना कख सुद्धा माहिती नाही भक्ती मार्गाचा. हे ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सांगतात, त्यांना अजरामर सांगतात आणि सर्वेश्वर सांगतात, यांनाच नारायण परमात्मा सांगतात. आणि यांच्या इतिहासात लिहिलं आहे की या तिन्ही गुणांची भक्ती करू नये. तीनही देवांची भक्ती जे करतात ते दूषित कर्म करणारे व ते राक्षस स्वभाव धारण करणारे मनुष्य नीच व मूर्ख समजले जातात. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक 12 ते 15 पर्यंत. तेव्हा परमात्म्याने धरमदासजींना सांगितलं, बेटा, आता हे ज्ञान मी जे तुला सांगणार आहे त्याला आता सिक्रेट ठेव. जर याला तू सार्वजनिक केलं तर मधल्या पिढीमध्ये जेव्हा आपण सर्व पुण्यात्म्यांना पार करू, आपली ओळख सांगू आणि हे तत्वज्ञान सांगू, तर त्यावेळी जर त्या अगोदरच हे सर्व ज्ञान सार्वजनिक झालं आणि हे मंत्र सार्वजनिक झाले, तर धरमदास, माझ्या मुलांना मग फसवलं जाईल. हे काळाचे दूत, हेच मंत्र, हेच ज्ञान असं सांगताना दिसतील. मग आपण कशी त्यांना भिन्नता दाखवू? यासाठी हे आता गुप्त ठेव. परंतु मी तुला सांगतो की ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत. यांचा जन्ममृत्यू होतो. दुर्गा यांची माता आहे आणि ज्योतरूपी कालरूपी ब्रह्म यांचा पिता आहे. यांचा जन्ममृत्यू होतो. हे नाशवान आहेत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.